भारत सरकारच्या रँकिंगनुसार क्षयरोग दूरीकरणात नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रात प्रथम. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत भारत सरकारमार्फत करण्यात आलेल्या रँकिंगमध्ये वर्ष 2025 साठी नंदुरबार जिल्ह्याने महाराष्ट्र राज्यात पहिला क्रमांक प्राप्त केला आहे. त्यासाठी दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण यांचा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री माननीय प्रतापराव जाधव, आरोग्य मंत्री माननीय प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री माननीय मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते पुरस्कार व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माननीय ई रवींद्रन, सचिव आरोग्य विभाग महाराष्ट्र, माननीय कादंबरी बालकवडे, संचालक आरोग्य विभाग महाराष्ट्र, माननीय डॉक्टर राजरत्न वाघमारे, सहसंचालक कुष्ठ व क्षय पुणे आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील जिल्हा व महानगरपालिका स्तरावर उद्दिष्टपूर्तीचे लक्ष दरवर्षी राज्य सरकाराकडून दिले जाते. त्यानुसार राज्यात क्षयरोग दूरीकरणाचे 80 जिल्हे राज्य सरकारने निश्चित केले होते. या 80 जिल्ह्यात नंदुरबार जिल्हा पहिला आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत रुग्णांच्या तपासण्या, औषधोपचार व सेवा सुविधा मोफत दिल्या जातात. 2025 या वर्षासाठी प्रत्येक 1 लाख लोकसंख्येसाठी 34,000 क्षयरोग रुग्ण हे प्रमाण धरून नंदुरबारमधील 72,780 संशयित रुग्ण तपासण्याचे व त्यापैकी सरकारी क्षेत्रातून 1,850 व खाजगी क्षेत्रातून 1,100 अशा एकूण 2,950 रुग्णांचे निदान करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले होते. विविध कार्यक्रम व प्रत्यक्ष रुग्ण तपासणी करून 73,915 संशयित रुग्णांची तपासणी केली व सरकारी क्षेत्रातून 1,829 व खाजगी क्षेत्रातून 1,086 अशा एकूण 2,919 रुग्णांचे क्षयरोगाचे निदान केले. तसेच लवकर निदान व वेळीच उपचार दिल्यामुळे वर्ष 2023 मध्ये 6.30% असलेले क्षयरोगामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण वर्ष 2025 मध्ये 2.24% खाली आणण्यात यश आलेले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षात घेता 2,992 रुग्णांपैकी 2,278 रुग्ण बरे करण्यात आले. या कार्यक्रमाचे मूल्यमापन, संशयित क्षयरुग्णांची तपासणी, सरकारी व खाजगी दवाखान्यात नवीन क्षयरुग्ण शोधणे, केस नोटिफिकेशन, क्षयरुग्णांसाठी HIV आणि डायबिटीज तपासणी, क्षयरुग्णांसाठीच्या विविध तपासण्या करणे, क्षयरुग्णांसाठीच्या पोषण आहार भत्ता अदा करणे इत्यादी राज्य सरकारने ठरवलेल्या मापदंडानुसार केले जाते आणि प्राप्त गुणांची सरासरी काढून मानांकन दिले जाते. त्यात नंदुरबार जिल्हा क्षयरोग विभागाने शासनाने वर्ष 2025 साठी ठरवून दिलेल्या सर्वच उद्दिष्टांमध्ये सरासरी 96 ते 100% काम पूर्ण केल्यामुळे सर्व 80 जिल्ह्यांना मागे टाकत पहिल्या क्रमांकावर येण्याचा मान पटकावला आहे. याबाबत जिल्हा क्षयरोग केंद्र पथक प्रमुख डॉक्टर महेंद्र चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी व त्यांच्या चमूचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. 7 डिसेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या TB मुक्त भारत अभियान अंतर्गत जिल्ह्यात एकूण 88,185 संशयितांची क्षयरोग तपासणी केली असून त्यात 35,040 संशयितांची एक्स-रे तपासणी देखील करण्यात आली. यासाठी राज्यस्तरावरून माननीय डॉक्टर राजरत्न वाघमारे, सहसंचालक कुष्ठ व क्षय पुणे, माननीय डॉक्टर राधाकिशन पवार, उपसंचालक कुष्ठ व क्षय पुणे, माननीय डॉक्टर कपिल आहेर, उपसंचालक नाशिक, तसेच जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉक्टर मोनाली कदम यांचे मार्गदर्शन लाभले. दुर्गम भागातील रुग्णांना एक्स-रे तपासणीसाठी आरोग्य संस्थेत जाण्यासाठी येणाऱ्या अडचणी व त्यासाठी खर्च होणारा पैसा व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी हँडहेल्ड एक्स-रे मशीन व एक्स-रे व्हॅनद्वारे नियोजन करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांचे लवकर निदान होण्यासाठी एक्स-रे काढण्यात आले व नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील रुग्णांच्या घरापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यात आली आहे. त्यासाठी 2 एक्स-रे पथक तयार करण्यात आले व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण यांनी एक अभिनव उपक्रम राबवून त्यात खास महिलांच्या सोयीसाठी स्पेशल महिला एक्स-रे पथक तयार करण्यात आले. सदर पथकामध्ये महिला एक्स-रे तंत्रज्ञ श्रीमती पद्मावती गोसावी, महिला वाहन चालक श्रीमती अर्चना खानापूरकर, सहाय्यक श्रीमती सेजल पवार व श्रीमती गौरी सानप यांचा समावेश होता. सदर पथकाने दुर्गम भागासह जिल्ह्यातील एकूण 270 ठिकाणी शिबिर घेऊन तपासणी केली व मोठ्या संख्येने महिलांची एक्स-रे तपासणी केली आहे. सहसा तपासणीसाठी तयार न होणाऱ्या स्त्रियांनी देखील महिला तपासणी पथक असल्याने सदर पथकाला उत्तम प्रतिसाद दिलेला असून त्यामुळे दुर्गम भागातील स्त्रियांची क्षयरोग तपासणी करण्यात आली आहे. त्यासोबतच एक्स-रे तपासणी शिबिराच्या जवळपासच्या गाव व पाड्यातील रुग्णांना जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वाहनाद्वारे तपासणीसाठी शिबिरात आणण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती.
सदर शिबिरांमध्ये काढण्यात आलेल्या एकूण 13,460 एक्सरेंची तपासणी करण्यासाठी महिला रेडिओलॉजिस्ट डॉक्टर विद्युल्लता पटले यांनी सामाजिक जाणीवेतून मोफत सेवा उपलब्ध करून सर्व एक्सरेंची तपासणी करून निदान केले व अहवाल दिला आहे। याकरिता त्यांना माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्यामार्फत आरोग्य मंथन कार्यक्रमात उत्कृष्ट कार्यासाठी गौरवण्यात आले होते। तसेच राज्यस्तरावरून माननीय सहसंचालक कुष्ठ व क्षय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निशुल्क सेवा दिल्याबद्दल सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। माननीय डॉक्टर मिताली सेठ्ठी जिल्हाधिकारी नंदुरबार व नमन गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी नंदुरबार डॉक्टर रवींद्र सोनावणे व माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनावणे यांच्या सहकार्याने जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण यांच्या कृतिशील नियोजन व शिस्तबद्ध कार्यामुळे त्यांच्यासोबत जिल्हा क्षयरोग विभागातील डॉक्टर सतीश नांद्रे, डॉक्टर जयेश सूर्यवंशी, डॉक्टर सचिन पाटील तसेच सर्व तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांचे उत्कृष्ट नियोजन, सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्लॅनिंग आणि गाव पातळीवरचे आरोग्यदूत, सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका यांनी लोकांना गुणात्मक सेवा दिल्याने व त्या कामांचे अहवाल करणारे तसेच कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष काम करणारे तालुकास्तरीय कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियान क्षयरोग कार्यक्रमाअंतर्गत STS, STLS, TBHV, DPC, DPS, PPM कार्यक्रम समन्वयक, लेखापाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी उत्तम प्रकारे काम केल्याने जिल्ह्याची रँकिंग प्रथम क्रमांकावर आणण्यात यश आले आहे। डॉक्टर महेंद्र चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी, नंदुरबार।